नमस्कार मंडळींनो, मुहूर्त मालिकेमध्ये आपलं पुनश्च स्वागत. दीपावलीच्या या मुहूर्त मालिकेमध्ये दुसरा मुहूर्त असणार आहे हा धनत्रयोदशीचा. धनत्रयोदशी 18/10/2025 रोजी 12:20 त्रयोदशी सुरू होते. संध्याकाळी आपल्याला या दिवशी 2 विधी करायचे आहेत, ते मी सांगतोय, लक्ष देऊन ऐका. पहिला विधी असणार आहे तो यमदीपदानाचा असणार आहे. यमदीपदान हे संध्याकाळी 6:13 नंतर ते 8 वाजेपर्यंत किंवा 10 ते 12:30 रात्री या वेळेमध्ये करायचं आहे. यमदीपदान कसं आहे, एक मोठा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि मोठा दिवा करा ज्याच्यात तेल जास्त बसेल. घराच्या नैऋत्य दिशेला शेणानं सारवून, गाईच्या शेणानं सारवून त्याच्यावरती तो दक्षिणेला तोंड करून हा दिवस या दिवशी आपल्याला यमासाठी म्हणून स्मरण करून त्यांच्यासाठी दिवा ठेवायचा आहे. 2 आपल्याला पिंड तयार करून त्यांच्या बाजूला ठेवायच्या त्या दिव्याच्या आणि अगरबत्ती फुलं वगैरे अर्पण करून यमाचं स्मरण करून गंडांतर जर काही असेल, अरिष्ट काही असेल कुटुंबावरती तर ते टळण्यासाठी विनंती करायची. दुसरा मुहूर्त आपला असणार आहे त्याच दिवशी, त्याच मुहूर्तांमध्ये दुसरी पूजा आपल्याला करायची आहे ती गणपती लक्ष्मीसह धन्वंतरी देवतेची. धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे, अमृत घेऊन आलेली आहे आणि आयुर्वेदाची देवता आहे. आणि म्हणून आपल्याला उत्तम आरोग्य मिळावं म्हणून गणपती लक्ष्मीसह या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करायची असते. पुरण घालायला नाही जमलं तरी बत्तासे नैवेद्यासाठी वापरा. बत्ताशांचा नैवेद्य करूच शकताय तुम्ही. आणि याचबरोबर याच्यात थोडेसे धने खरेदी करायचे आहेत, झाडू खरेदी करायची आहे. वही खरेदीचा मुहूर्त मी वेगळा तुम्हाला व्हिडिओ देतोय, त्याच्यामध्ये वही व्यापारी वह्या खरेदी करण्याचे मुहूर्त पहा. त्याचबरोबर ज्यांना कोहाळे प्रत्येक वर्षी कोहाळे घेऊन जात आहेत, इथं नरघोषा निवारण विधी करून जे ठेवलेले असतात ते कोहाळे सांगलीतल्या लोकांनाच फक्त मला देता येतील. इतर लोकांनी कृपया मेसेज करू नका. त्यांनी त्यांच्या त्यांच्या गावामध्ये कोहाळे घ्यायचे आहेत आणि पूजन करून ते बांधायचे आपल्याला नंतर आहेत. आज फक्त खरेदी करायचा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी. चला तर मग दीपावलीचा हा महापर्व काळ मंगलमय आणि शुभ करूया. नमस्कार.